नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय या ठिकाणी आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे या पदासाठी तुमचा डिप्लोमा झालेला असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजीमध्ये किंवा 12वी नंतर तुम्हाला 1 वर्षापर्यंतचा अनुभव असेल ब्लड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये किंवा संबंधित कंपोनंट्समध्ये किंवा लायसन्स ब्लड सेंटरमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा डिग्री तुमच्याकडे असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजीमध्ये 6 महिन्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा BSc हेमॅटॉलॉजी तुमचं झालेलं असेल ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये 6 महिन्यापर्यंतचा अनुभव असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी MSc तुमचं झालेलं असेल ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये 6 महिन्यापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी सायन्समध्ये 6 महिन्यापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सफ्युजन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पगार तुम्हाला 17,000 रुपये या पदासाठी दिला जाईल। तुम्हाला या ठिकाणी काम काय असणार आहे, तर सुपरविजनचं सगळ्यात पहिलं काम तुम्हाला या ठिकाणी असणार आहे ब्लड बँक स्टाफ आणि इतर टेक्नॉलॉजीच्या संदर्भातील सुपरविजन करणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोलचं काम तुमचं या ठिकाणी असेल। त्यानंतर रेग्युलेटरी कंप्लायन्सेस संदर्भातील काम देखील तुम्हाला असेल। ब्लड कंपोनंट प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल। टेस्टिंग आणि लेबलिंग तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। त्याचबरोबर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल। ट्रेनिंग आणि एज्युकेशन स्टाफचं या ठिकाणी असणार आहे। क्वालिटी ॲश्युअर कंट्रोलची जबाबदारी देखील तुमच्याकडे असेल। इन्स्ट्रुमेंटेशन आणि इक्विपमेंट्स संदर्भातील मेंटेनन्स संदर्भातील काम तुम्हाला करावं लागेल। कॉलिब्रेशन तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। प्रोसेसिंग इम्प्रूव्हमेंट आयडेंटिस एरिया ऑफ प्रोसेस इम्प्रूव्हमेंट अँड इम्प्लिमेंट चेंजेस इन एनहॅन्स एफिशियन्सी अँड सेफ्टी संदर्भातील कामे तुम्हाला करावे लागतील। त्याचबरोबर डॉक्युमेंटेशनचं देखील काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। रिझर्व कॅटेगरीसाठी आणि 38 वर्षापर्यंतची तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी नियुक्ती जी आहे तुमची 3 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी असणार आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट अटेस्टेड करून तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर सिव्हिल सर्जन या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे। 30/9/2024 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।